अजित पवार आणि धनंजय मुंडे शिर्डीमध्ये एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। धनंजय मुंडे पहाटे 4 वाजता शिर्डीमध्ये दाखल झाले। अजित पवार ज्या हॉटेलमध्ये आहेत त्याच हॉटेलमध्ये धनंजय मुंडे सुद्धा आहेत आणि त्यामुळे या अधिवेशनाला जाण्यापूर्वी या दोघांमध्ये चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते। तर शिर्डीमध्ये अजित पवार ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्याच हॉटेलमध्ये धनंजय मुंडे सुद्धा पहाटे 4 वाजता पोहोचलेले आहेत। अधिवेशनाला निघण्यापूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, शिर्डीमध्ये आज राष्ट्रवादीचं अधिवेशन आहे, शेवटचा दिवस आहे। खरं तर पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, कानमंत्र दिला जाईल, त्या संदर्भात काय माहिती मिळते? आणि महत्त्वाचं म्हणजे शिर्डीमध्ये एकाच हॉटेलमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे सुद्धा आहेत, दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। नक्की श्वेता, आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज महत्त्वाचे नेते उपस्थित पदाधिकाऱ्यांना नेत्यांना संबोधित करतील। खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत विजय मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आता पक्षाकडून केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवरती या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर कालचा पहिला दिवस गाजला तो धनंजय मुंडे यांनी ज्या प्रकारे दांडी मारली आणि दुसरं म्हणजे छगन भुजबळ, माजी मंत्री छगन भुजबळ जे पक्षावरती नाराज आहेत, त्यांनी फक्त काही तासांसाठीच पक्षाच्या पहिल्याच दिवशी या अधिवेशनाला हजेरी लावली आणि लगेचच ते निघून गेले। या दोन गोष्टींमुळे कालचा दिवस गाजला आणि आजचा दिवस गाजणार आहे तो म्हणजे अजित पवार यांच्या भाषणामुळे आणि त्याचसोबत धनंजय मुंडे हे सुद्धा आजच्या या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पदाधिकाऱ्यांना नेत्यांना संबोधित करणार आहे। आज महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं होणार आहे, त्यामध्ये हसन मुश्रीफ, त्याचसोबत छगन भुजबळ यांचं सुद्धा नाव आहे। मात्र आजच्या अधिवेशनाला छगन भुजबळ हे उपस्थित राहणार नाही, ते मुंबईमध्ये आहेत, मुंबई मॅरेथॉन असल्यामुळे। सुनील तटकरे यांचं भाषण होणार आहे, त्याचसोबत प्रफुल्ल पटेल आणि आजच्या अधिवेशनाचा समारोप अजित पवार यांच्या भाषणाने होणार आहे। सगळ्यांचं लक्ष आहे धनंजय मुंडे यांच्या भाषणाकडे, कारण बीड प्रकरणी त्यांच्यावरती आतापर्यंत अनेक आरोप झालेले आहेत, त्यांच्यावरती त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी झालेली आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे नक्की काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण आतापर्यंत त्यांनी अजूनही स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाही। ते माध्यमांपासून दूर होताना, लांब पळताना आपल्याला नेहमी बघायला मिळतात। त्याचसोबत अजित पवार यांच्या भाषणाकडे सुद्धा लक्ष असणार आहे, कारण पक्षाची भूमिका नक्की काय आहे। ज्या प्रकारे त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती, मंत्र्यांवरती आरोप होत आहेत, तर यावरती अजित पवार नक्की काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर काल पालकमंत्र्यांची जी यादी जाहीर झाली त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती एकाही जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची त्यांच्यावरती जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली नाही। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे नक्की आज काय बोलणार, अजित पवार नक्की पक्षाची काय भूमिका स्पष्ट करणार हे पाहणं अधिवेशनामध्ये कोणाकोणाची भाषणं होतात, अजित पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा आपण दिलेल्या माहितीसाठी।